नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. थेट दृश्य आपण पाहतोय अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला आता मुखाग्नी देण्यात आलेला आहे. अनंतात विलीन अभिषेक घोसाळकर अतिशय भावुक या ठिकाणी आपण पाहतोय. विनोद घोसाळकर झालेले आहेत. शोकाकुल वातावरण. पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या दौलतनगर स्मशानभूमीत हे पार्थिव आणण्यात आलेलं होतं. साधारणतः दुपारी 3 वाजता या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर हे पार्थिव दौलतनगर इथल्या स्मशानभूमीत आणण्यात आलं. तिथं आता अंत्यसंस्कार पार पडले आहेत. या अंत्यदर्शनाकरता नेत्यांसह नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती. जसजशी ही बातमी पसरली तसतसे ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते नेते यांनी दैसर बोरिवलीच्या दिशेनं धाव घेतली आणि काही ठाकरे गटाचे नेते हे करून जिथे अभिषेक घोसाळकर यांच्यावर उपचार सुरू होते, गोळ्या लागल्यानंतर, गोळीबारातल्या या घटनेनंतर ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय. काही क्षणापूर्वीची दृश्य ज्यावेळी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी. तर आपण जर पाहिलं तर साधारणतः 1च्या दरम्यान अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या निवासस्थानी असलेल्या इमारतीच्या प्रिमायसेसमध्ये आणण्यात आलं. तिथं ही दृश्य आपण पाहतोय. कुटुंबीय अतिशय भावूक झालेले होते. पत्नीने तर अक्षरशः या ठिकाणी हंबरडा फोडला होता. तर दुसरी दृश्य कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता गर्दी केलेली होती. त्यानंतर साधारणतः 3च्या दरम्यान या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. 1 किलोमीटरचं अंतर अभिषेक घोसाळकर यांचं निवासस्थान ते दौलतनगर. विनोद घोसाळकर, खासदार विनायक राऊत, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत अतिशय भावुक झालेले हे माजी आमदार आणि अभिषेक घोसाळकर यांचे पिता विनोद घोसाळकर आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.